Bye.
म्हणा नामदेव महाराज शिवबा पंढरीची झाले
युवा कीर्तनकार महेश महाराज आणि आरणकर. साधच म्हणा साध. वाट पाहे उभा भेटीची पाहे उभा
पंढरीची झाली आल्यानं संसार दिनाचा सोयरा पालविंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ मागील परिहार पुढे नाही सीन झाले आदर्शन एक वेळा वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ तुका म्हणे निधी अनेकांचे हाती बैस गातो चित्ते निवडिना वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ विठ्ठल परंपराने काय जातो म्हणून रे
समागत तिष्ठांत महानंद कंदम परमलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगाकार प्रथमान माना चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका दयांची केली स्मरण होय सुखदेव त्यांची अधिकरणतेची वंदू चरण सद्गुरूंचे ते नमस्कार ज्या ज्या ठिकाणी मला जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही ते नमस्कार आता तीन शिरे सहा ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमचे लागलो निज चरणा आहो स्वामी तुक या दिवा यावरी न करावा अभिरू ते नमस्कार आता मस्तक हे पाया
मस्तक हे मायवरी या वारकरी संतांच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. प्रस्तुत आणि प्राप्त प्रसंगाला अनुसरून सेवेकरता निवडलेल्या अभंग जगदवंदनीय श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या गात्यातील बहुतांशी सर्वांच्या पाठातील आहे. सर्वांच्या बसलेल्यांच्या सह पकवाजे, पेटी मास्तर, विनेकरी महाराज, चोपदार महाराज, टाळकरी मंडळी, गायनाचार्य मंडळी, कट्ट्यावर बसलेले, बाजूला बसलेले, पायऱ्यावर बसलेले, इकडं तिकडं बसलेले सगळ्यांनी ऐकलेलं आहे. उत्कृष्ट अभंग आहे, महत्वाचा अभंग आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून श्री जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात. विठ्ठला श्री जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात. उपदेश कोणा करता? संसारिका करता. पंढरीशी जारे आल्यानो संसारा. संसारा म्हटलं त्या अर्थानं हा आपण जो करतो प्रपंच त्या संसारा करता नाही. आपण विस्तारात थोडस चिंतन बघणार आहे. पण त्याच्या अगोदर मला वाटतं आज नुसतं आपण मृदंग, गायन, पावल्या, भजन हे आज भरपूर ऐकायचं आपल्याला. कारण कीर्तन करायसारखी परिस्थितीच नाही. मग हळूहळू छाते विठ्ठला कारण आवाज बसलेला नाही. तर मला हे ऐकायला ओरडायला माझ्यासारखं पहाडी गाणं म्हणजे माझी मी पाठ ठोकत नाही. हे मला म्हणतात इतकं उंच गायल्यावर आम्ही कुठं जाणार, तुम्ही आरी म्हणत जा. कारण आज मीच आरी झाले विठ्ठला. उपदेश कोणा करता? संसारिका करता. पंढरीशी जारे आल्यानो संसारा. काही साधक आले जगद्गुरु तुकोबराय करतो तुम्ही उपदेश करता. ठीक आहे. मग पंढरपूरला नेमकं जाण्यासारखं आहे तरी काय आहे की नाही? अभंगाने बरंच तुकोबराय या अभंगामध्ये बरंच चिंतन ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर काय आहे? दिनाचा सोयरा. ज्या प्रपंचामध्ये संसारामध्ये होरपळून निघालेले, जे थकलेले, भागलेले, अनाथ, गरीब, दीन, दुबळ्या करता, सगळ्या करता माझा जगाचा मालक कुठे उभा आहे? कोणाचा आहे तो? आपल्या सर्वसामान्यांच्या जगताचा मायबाप आहे तो. आणि सगळ्याची सतत वाट बघतो. म्हणून महाराज उपदेश करतात. पंढरीशी जारी आल्यानो संसारा. आणि तो सोयरा कोणाचा? आपला आहे, दिनाचा सोयरा. सोयरा म्हटले की जरा थोडस शब्द आपलेपणाचा वाटतो बघा, आहे की नाही? सोयरे सोयरे कळत का? मला बी जरा गुरुमामा तसंच यायला लागले. भाषाच माझी बदलली का काय? आपल्याकडे सोयरे आपल्याकडे पाहुणे म्हणतो, आहे का नाही? सोयरे म्हटलं का सोयऱ्यामध्ये सगळी नाते. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, ही सगळे नाते म्हणजे सोयरे. महाराज सांगतात तो सगळ्यात दिलाचा सोयरा आहे. कुठे उभा आहे? हो, विठेवरती उभा आहे. नुसता उभा नाही महाराज, तो सतत आपली वाट बघत असतो. वाट कोण कोणाची बघतो? मायलेकीची वाट बघती, आहे का नाही? दिवाळीला येण्याकरता, दिवाळीच्या मुळा लेकी. बोलत जा देत जा. आज गाडी जरा पंक्चर आहे विठ्ठला. जशी माय आपल्या लेकीची वाट बघते ना, माय बाप, तसा माझा जगाचा मालक वाट पाहिजे उभा, आहे का नाही? कशा करता? तो आपल्याकडे काही अपेक्षा करत नाही. फक्त त्याला काय पाहिजे? वाट पाहिजे उभा. बेटीची आवडी. नुसतं आवडीनं वाट बघत नाही. वाट बघण्यामध्ये फरक असतो बघा, आहे का नाही? आपण एखाद्याची वाट बघतो, बघा आलं तर आलं नाही तर मग जाऊ द्या, आलं एवढ्या वेळेत तर ठीक आहे, नाही तर राहिला. तसं येत नाही. मग वाट पाहिजे उभा, भेटीची आवड. आणि पुढचा तुकडा बघा, कृपाळू तातडी होता वेळ. जगाचा मालक सतत वाट बघत असतो आपली, आहे का नाही? वर्षभर जरी नाही तुम्हाला जमलं ना, आज एकादशी आहे म्हणून जरा थोडस चिंतन करा म्हणून बोललो. वर्षभर तुम्हाला जरी नाही जमलं ना, नाकाना गड्या जमू देऊ, पण वर्षातून 2 वेळेस भेटायला यावं असं माझ्या जगाच्या मालकाचा दंडक आहे, असा जगाच्या मालकाचा नियम आहे. जे मनुष्य या देहाला आलं त्याचं आद्य कर्तव्य आहे. महिन्याची वारी नाही जमणार, नाही जमू द्या. 15 दिवसाची वारी नाही जमू द्या. 15 दिवसाची राहिली, महिन्याची. आपण प्रापंचिक आहोत, संसारिक आहोत.
पंढरपूरला गेलं तर बरेचशा अडचणी येतात, बरोबर का नाना? आता तुम्ही निवृत्त झाले, हा काही मंडळी याच्यातून निवृत्त झाली का नाही निवृत्त? नाही, परत प्रवेश घ्यावा लागतोय. मी माझ्या एवढं सांगत असतो. हा बरं का पप्पू महाराज, आमचे मायबाप म्हणायचे लहान असताना, एकदा का गडी मोठा झाला, एकदा का शाळा झाली का जॉबला गेला का त्याचं लग्न होईल, लग्न झालं त्याचं एकाचं दोन झालं की आम्ही मुक्त झालो. मुक्त नाही गड्या आहोत. एकदा का एकाचं दोन झालं की आपल्याला वाटतं त्याचा प्रपंच मागं पुढं बघावं लागतं. मिळालेली वाटूळ कशी आहे, रांगळ लागतं का कशी आहे, नाही आपल्याला त्याची चिंता नसते महाराज. आपण म्हणतो एकाचे दोन झाले, एखादा एक झाले ना महाराज, आता आपण मुक्त झालो. अरे येड्या, मुक्त होत नाही, जास्त कुतच चालला. एखादं झालं का महाराज आपण म्हणतो आता बरं झालं. मग ते सांगतात मामांजी बाळाला घ्या, त्यांना वेळ नसतो, त्याला काम असतात, जरा थोडस बाबड्या हळूहळू मोठा झाला का यांना यांची काम असतात. कोणाला धारा काढा, कोणाला शेतीला जा, कोणाला जॉबला जा, कोणाला काही जा. मग मोकळं कोण आहे? आजोबा. मोकळं कोण आहे? आजोबा मोकळेत. मग त्यांच्याकडे सगळी जबाबदारी. आता मी शाळा सोडून किती वर्ष झाली? बऱ्याच वर्ष झाली. मला वाटतंय 93-94 ला मी कॉलेज संपवलं. आता मला सांगा, तिथं माझी शाळा संपली, पण आता 2 वर्ष झालं मला आर्यामध्ये ऍडमिशन घ्यावं लागले. दररोज शाळेला यावंच लागतं, है का नाही? आपण मुक्त होत नाही, जास्त गुंततो तुम्हाला, है का नाही? जास्त गुंततो, मुक्त होत नाही. जसं जसं आपण इकडे येऊ तसं जास्त गुंतलं जातं. पण महाराज तर विरुद्ध बोलतात, है का? जरा थोडं याच्यापासून अलिप्त झालं पाहिजे, पण आपण अलिप्त होत नाही, जास्त गुंततो महाराज. हा, मग आपण प्रापंचिका हो, संसारिका होत, आपल्याला 15 दिवसाची नाही जमत, महिन्याची नाही जमत, पण जगाच्या मालकाचा नियम आहे, त्याचा दंडक आहे. वर्षभर नाही जमलं तर वर्षातून 2 वेळेस आलंच पाहिजे. वा 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 वा. हा, ह्याच्यात बसलं तर गोड दिसत. विठ्ठला विठ्ठला. पदर काय बोलायचंच नाही, है का नाही? आता माझा आवाज बसला नाही तर का हो? जनाबाईचं प्रमाण आहे बघा त्याला, आहे का नाही? गाता येईल त्याची कुठली गोष्ट सोपी नाही हो महाराज. हे काय सोप आहे का? पक्वाज नाही हो. अशा थंडीच्या दिवसात घाम येतो याच दिवसात. त्याचा आपण आळंदीला कधी मध्ये विडाला 3:30-4 वाजता पूर बसतात बघा घाटाला. आणि घाटाला बसल्यानंतर तो रियाज करताना तो घाम बघावा, घाम आहे का नाही? तो घाम बघावा, तवाही काढायचं सहजी नाही. गायन का सामान्य गोष्ट आहे का? गाता येईल आणि नाही जमलं तर मुखानं हरी हरी म्हणावं. विठ्ठला महाराज सांगतात हा दंड काय नाही. महाराजांनी अचूक प्रमाण दिलं, गोड प्रमाण दिलं, आहे का नाही? प्रमाणबद्ध असं कीर्तन पाहिजे. जर प्रमाणबद्ध कीर्तन नसेल तर ऐकायला गोड वाटत नाही. महाराज कुठं, प्रमाण कुठं, आलाचा मेळ नाही, स्वराचा मेळ नाही, प्रमाणाचा ताळमेळ नाही. मेळ जुळून आला पाहिजे. एकदा का मेळ जुळून आला का ऐकायला सुद्धा गोड वाटतं. विठ्ठला
आषाढी कार्तिकी विसरू नका मज. बघा याच्या पुढचा तुकडा किती गोड आहे. सांगत असे गुज. गुज म्हणजे अंतःकरणातील हित गुज. हे आपण कोणालाही सांगत नाही. मावल्या मावश्या म्हणतात बघा, मी तुला म्हणून सांगते बघ. मी एखादी गोष्ट जर गावात आपल्याला जाहिरात करायची असेल तर करू माव. पेपर छापायची गरजच नाही, व्हॉट्सअपला टाकायची गरज नाही, फेसबुकला टाकायची गरज नाही. फक्त एका मावशीच्या कानात सांगायचं, तिला एवढंच म्हणायचं, कोणाला म्हण नको बघ. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत एका बाजूने सुरुवात झाली का या बाजूने कडाला लावून पाहिजे. ती शेवटपर्यंत म्हणते कोणाला सांग नको बघ. तसं आपल्या अंतःकरणातील हितभूज जगाचा मालक भक्ताच्या कानात सांगत असतो. सांगत असे गुज. आता काहीला वाटतं आम्ही खूप खूप सहन केलं. प्रत्येकाला दुःख हे भोगावंच लागलेलं आहे. आपल्याला काय सोपी गोष्ट आहे, आपण भोगण्यात काय नवल नाही. आपण भोगीच आहोत, त्यामुळे आपल्याला भोगावंच लागणार आहे. बरोबर का? आपण कोण आहोत? भोगी आहोत का संन्यासी आहोत? भोगी आपण, संसारिक आहोत, व्यावहारिक आपण. पण ज्यांचा कुठे काडीही संबंध नसताना त्यांना भोगावं लागलं. भोगावं लागलं का नाही? काय दोष होता आमच्या मावळीचा? काय दोष होता? सोपन काका, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ, काय या चिमुकल्यांचा दोष होता? काय त्यांना गुन्हा केला होता? झाले ना काल परवा त्याच्या माऊलीचा समाधी सोहळा, कार्तिक वद्य त्रयोदशी, आणि जगाच्या मालकाला समाधीला बसवण्याकरता आळंदीला यावं लागलं. सगळे समकालीन संत महात्मे, नामदेवराय, नामदेवरायची सर्व असणारी मुलं, सर्व अख्खा महाराष्ट्र दुमदुम गेला आणि माझ्या ज्ञानोबारायांना समाधीला बसवण्याकरता आले. सगळे आल्यानंतर मी कशा करता बोलतो, आपल्या अंतःकरणातील हितगुज फक्त आणि ते एकमेकाच्या कानामध्ये सांगतो. बघा, जगाचा मालक आले, ज्ञानोबारायला समाधीला बसवण्याकरता सगळी व्यवस्था झाली. माझा मुद्दा एवढाच आहे. आणि ज्ञानोबारायला ते जगाच्या मालकांना आपल्या जवळ धरावं आणि जवळ घेतल्यानंतर हाताला धरावं, करंगळीला धरावं आणि दोघे निघाले समाधीकडे. पण समाधीकडे जात असताना ज्ञानोबारायचं इथे किंचित चेहरा असं कमी नाही, उलट तेजपुंज चेहरा आहे. आणि त्याचं वर्णन जगाच्या मालकाने करणावं. चंद्र आणि सूर्य असेपर्यंत असं पवित्र नरदेह या पृथ्वी तलावरती आज तागायत बघायला भेटणार नाही. हे बोलत असताना मी कशाबद्दल बोलतोय? त्यांचा कुठेही संबंध नाही, त्यांना भोगावं लागलं. हे हितगुज करत असताना जगाचा मालक भगवान परमात्मा पांडुरंग आणि माझे ज्ञानोबाराय अगदी एर दुईची तेर दे एवढे अगदी अलगदच्या गप्पा मारत असताना जगाच्या मालकाने ज्ञानोबाराला विचारावं, ज्ञानोबाराय आता तुम्ही निघाले, कसं वाटलं तुम्हाला या मोती लोकांमध्ये? काय काय तुमचा अनुभव आहे? काय तुम्हाला वाटलं हे जीवन जगत असताना? त्यावेळेस ज्ञानोबारायच्या मुखातून गोड शब्द निघायचे. बघा, भगवंता मी आलो रे, तुम्ही ज्या कामाकरता मला पाठवलं ते काम सगळे केले, पण माझा अनुभव जर सांगायचं म्हटलं तर भगवंता खूप खूप सहन केलं रे. मला वाटलं नव्हतं या मृत्यू तलावरती एवढे लोक विचित्र असतील म्हणून. खूप सहन करावं लागलं देवा, खूप सहन करावं लागलं. एवढं दुःख सहन करावं लागलं. कोण? ज्ञानोबाराय सांगतात पांडुरंगाच्या कानामध्ये. जगाच्या मालकाने विचारलं, ज्ञानोबाराय तुमचा अनुभव तो आहे, तुम्ही खूप सहन केलं, याची तक्रार कोणाकडे केली कोणाकडे तक्रार? कोणाकडेही तक्रार केली नाही. मायबाप गेले, मायबापाच्या प्रेमाला पोरके झाले. इंद्राणीमध्ये स्नान करण्याकरता बंदी, आळंदीमध्ये फिरण्याकरता बंदी, भिक्षा मागण्याकरता बंदी. मागणी तर ते घरापर्यंत येऊ दिलं नाही, मांड्याला ते खापर मिळू दिलं नाही, अंगाला वस्त्र मिळू दिलं नाही, राहण्याकरता घर नाही, स्नानाकरता इंद्राणीमध्ये बंदी आहे. खूप सहन केलं भगवंता. अनुभव काय आला? मग याच्याकरता तुमची अपेक्षा काय? ज्ञानोबाराने सांगावं, भगवंता जरी मला सगळ्यांनी त्रास दिला असेल, जरी मला सगळ्यांनी त्रास दिला असेल, बघा वय किती आहे? 20-22 वर्षाचं वय जे ज्ञानोबारायचं. समाधीला जात असताना आणि माझ्या ज्ञानोबाराने सांगावं, हे सगळे अज्ञान आहेत, हे सगळे अज्ञान आहेत, यांना अजून समज कमी आहे भगवंता. हे कसे आहेत? कळ आहेत, कळ, हे नटखट आहेत. मग यांना कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. मग काय देऊ द्या तुमच्या करता?
ज्ञानोबराने सांगाव आता विश्वात्मके देवे येणे वाक्येतने तोषावे तोषोने मज द्यावे पसाय दाने जे खळांची व्यंकटी सांड आणि तया सत्कर्म रती. हा फक्त एवढंच मागणं की त्यांच्या ज्या अंतकरणामध्ये वाईट विचार आहेत तेवढं वाईट विचार संपवा विठाल. हितगुज कोण कोणाच्या कानात सांगतं ज्याचं सख्यत्व आहे. माय मुलीच्या कानामध्ये हितगुज सांगते बरं का बाय तू नांदायला निघाली ना मग काही गोष्टी लक्षामध्ये घे. तू नवीन आहेस तू नांदत असताना या गोष्टीचा विचार कर. जुन्या माय सांगायच्या जुन्या आताच्या नाही. हा जुन्या मावश्या सांगायच्या आताच त्याला वेगळं सांगतील. जुन्या महिला मंडळ सांगायच्या मुलीला बाळ आतापर्यंत आज तू आमची होती आता तू परकेची झाली बाळा. आणि परकेची झाल्यानंतर त्या ठिकाणी नांदत असताना काही गोष्टी कटोक्षाने पाळल्या पाहिजेत. सासूबाईला कधी उलट सुलट बोलायचं नाही. सासरी बोलायला कधी उलट सुलट बोलायचं नाही. मालकाची मर्यादा राखायची. तेरा भावाला ननंदाला अगदी अगे जावे बोलायचं. हे कोण सांगायचे पहिल्या सासवा सांगायचे सांगत होते का नाही. आणि जर एखादीच्या मुखामधून परत शब्द आला तर असे मोठे मोठे कोकाचे विचारायचे तुझ्या माईने हेच शिकवलं का तुला. तुझ्या माईने तेच शिकवलं का तुला. या पहिल्या माया सांगायचे विचार काळ बदलला माणसं बदलली. काळ बदलला माणसं बदलली. आताच्या माया तसं नाही सांगत. सासूला अजिबात घाबरायचं नाही. सासूला अजिबात भ्यायचं नाही. सासऱ्याला अजिबात घाबरायचं नाही. आणि मालकाशिवाय आता ते जमानाच निघाला होता बघा. येता मला कधी मध्ये ऐकायला मिळेल त्यात गुंतून पडत नाही बरं का देवकर महाराज. मी त्याच्यामध्ये जास्त गुंतून पडत नाही. त्या पुऱ्याने केस नाही एवढे नवरदेव येऊन गेले. महाराज आपल्या पोराला तिकडच बघा काहीतरी. महाराज आपल्या पोराला तिकडं आपण त्याच्यामध्ये गुंतून पडत नाही. गुंतायचं नाही महाराज. आताचे माय सांगते ते बघा लेकीला ठीक आहे. आता ते फॅशनच निघाले. अगोदर ते ह्याच्यावरच लिहावं लागते. मुलाला आई वडील नाहीत. मुलावरून आला नुसता एकटा मुलगा आला त्याला मायबाप नाही त्याच्यावर लिहावं लागतं. एकटाच आहे त्याला भाऊ नाही त्याला बहन नाही त्याला कोण नाही. मग का मसालाच आहे काय तो माझा मुद्दा इथपर्यंतच होता की पहिल्या मायमावल्या मुलीच्या कानात हितगुज सांगायच्या तसा माझा जगाचा मालक भक्ताच्या कानामध्ये आपले हितगुज सांगतो. काही साधक तुकोबरायकडे आले. तुकोबरायला म्हणू लागले खूप त्रास सहन झाला. खूप सहन करावं लागलं. आता मागील परिहार. आता एकदा का त्याचं दर्शन झालं ना महाराज तुमचं सगळं समोर दुःख नाहीस होईल. पुढे नाही सीन. एकदा का तुम्ही त्याच्या वाटेला लागला ना महाराज वाटेला लागस तर वाटतो जरा त्रास बरं का. पण तुम्हाला त्रास होतच असतो याच्यामध्ये. हे काही सोपं नाही. परमार्थ म्हणजे सामान्य गोष्ट नाही. आणि बोला ना आम्हाला अजून काही लोक जाणीव करून देतात. एखादा नवीन मालकरी जर व्हावा मला त्याच दुपारीच मला कोणीतरी आठवण करून दिली. 20-22 वर्षापूर्वी म्हणले रस्ता हुकत होता. कसं आहे लोकांचं 10-9 गोष्टी चांगल्या लोकांना दिसत नाही. एक गोष्ट कुठेतरी माणसाला खटकते. 9 गुण दिसत नाही पण 10वा गुण म्हटल्यावर सतावतो. विठ्ठल त्याच्यामध्ये त्रास होणारच आहे बरं का. महेश महाराज एखादा नवीन माळकरी व्हावा त्याला परमार्थामध्ये आवड निर्माण व्हावी. आवड निर्माण झाल्यानंतर माळ घालावी त्यानं. आणि माळ घातल्यानंतर गावात यावं वस्तीवर महाराज माळपेळ करायमध्ये गंध भिंदा आणि गावात आणा वा 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 वा. हा घातली का माळ. हो घातली माळ. लावला का गंधा. लावला गंध. म्हणजे लोक सुट्टी देत नाही. झालं वाटतो बुवा आता करून करून अहो घातली ना त्यानं घालणार तर पाहिजे ना. ठीक आहे ना. लोक सुट्टी देत नाही.
खूप त्रास सहन करा. मागील परिहार एकदा का तुम्ही त्याचे झाले ना, त्या रस्त्याला लागले ना तुम्ही, पाठीमागे काही बघायचं नाही. हो, पाठीमागे झाले ते विचारू नका. आणि पुढे एकदा का त्याचं दर्शन झालं महाराज, तर सगळं समोर दुःख नाही सोड. तुका म्हणे नेदी स्वातंत्र्य आहे परमार्थामध्ये. कुणी या, कसे या, कुठल्या जातीला बंधन नाही, कुठल्या धर्माला बंधन नाही. आपण आषाढी सोहळा बघतो, कार्तिकी सोहळा बघतो, माघी सोहळा बघतो, चैत्री सोहळा बघतो. हे सोहळे बघत असताना आळंदीपासून, देहूपासून, पैठणपासून हा जो निघालेला सुख सोहळा आहे, मला सांगा याच्यामध्ये जाती धर्म आहे का? याच्यामध्ये कुठल्या जातीचा आहे का? स्त्री आहे का? पुरुष आहे का? लहान आहे का? मोठा आहे का? हा कुठलाही विचार या ठिकाणी कोणाच्या मनात येत नाही का? येतो. वारकरी संप्रदायामध्ये सर्वांना खुल्लं मानस येणं गरजेचं आहे. सकाळचे वा, वा, फिट बसलं का धनुवारात मला कीर्तनाला आनंद वाटतो बघा. प्रमाणे येवणी पडलं का मी नेहमी सांगत असतो सुग्रीव महाराजाला, बांधकाम अगदी स्टॉक मध्ये चालतं, टाकून बांधकाम चालतं. आज मीच दिली आहे, मी तुम्ही सगळे बिगारी, तुम्ही दिलेलं सगळ्यांचं मी, पण दिलेला फेट पाहिजे. टाकला का फेट बसला पाहिजे. त्यानं वर त्याने टाकायच्या खाणार, त्याने पानात बाजा बघायचा, कोणती कोण बघायचा, हातात घ्यायचा, खाली टाकायचा. ते नाही ते शेजारचा उचल बघत, त्याने ते फिरवायचा, पुन्हा उचलायचा, वर द्यायचा, त्याने एक वर बघायचं, पुन्हा खाली टाकायचा. असं टाकलं का प्रमाण बंधन कोणाला नाही. काय प्रमाण होतं महाराजांचं?
सकळ अशी येते. आहे अधिकार कुणी या कशी या खट या नट या न या नारी या पुरुष या कोणीही या कुठल्या जातीचे या कुठल्या धर्माचे या काय करा आलं पाहिजे. संत महात्मे तेच हाकारून सांगून गेले. पण कोण यायला मोकळा याद तरी या रे राजे अबगे माझ्या मागे कारण येतो भरपूर मिळतं महाराज. आजी देतो पोट पुढे कोणी या कसेही या या ठिकाणी कोणाला येण्याकरता बंधन नाही. आणि शिरलेल्या थकलेल्या जीवाना भागलेल्या कुठेतरी विश्रांतीचं ठिकाण पाहिजेच किंवा आहे का नाही. कुठे आपल्याला विश्रांतीचं ठिकाण त्याच्याशिवाय आपल्याला विसावा नाही. आमचे माय मावले म्हणते बघा लय कंटाळून गेले बघा. लय कधरून गेले बघा कंटाळून गेले. आता कधी ते पळ येतील केव्हा जातील 4 दिवस आहे का नाही. कुठं माहेरला. महिला मंडळ कंटाळल्यानंतर कुठं जात माहेरला. आपला वैष्णव कंटाळल्यानंतर आपला वैष्णव त्याचं माहेर कुठं आहे कुठे आपलं माहेर. एक जनाबाईचं गोड प्रमाण होतं बघा. बाई 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 जाते ग माहेर माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तीरे पुंडलिकर आहे बंधू त्याची ख्याती काय सांगू. माझी माय रुक्माबाई माझा पिता भगवान परमात्मा पांडुरंग आणि बहीण चंद्रभागा आणि असं संतांचं माहेर आहे. अशा शिरलेल्या थकलेल्या भागलेल्या जीवांना तुकोबाराया बोलतात. अधिकारवाणीनं बोलतात. अधिकारवाणीनं कोण बोलतं संत बोलतात. आणि संत कोणाला म्हणायचं की भगवंत कोणाला म्हणायचं. संत कोणाला म्हणायचं कोणाला म्हणावं संत. टोपी टिळा गंधमाळा बुक्का क्या बाते फेटे ओ परणे. पहिल्या दिवस अवघड होतो महाराज. पहिल्या काळामध्ये असं एखादं उपकरण भेटलं तर आम्हाला कौतुक वाटायचं. आता बाबा 700 उपकरणे पाटील माझ्याकडे झाली ती बघा. गड्या हातोय उपकरण खांद्यावर निघाला. पहिली परिस्थिती कठीण होती गड्या. परमार्थ सोपा झाला नागनाथ महाराज. परमार्थ सोपा झाला 20-22 वर्षाच्या काळामध्ये. 20-22 वर्षाच्या काळामध्ये हे असं नव्हतं. अभंग बघायला हव्याची आबा रात्री आपण अभंग बघितलं होतं. कुठल्या अभंगावरती कीर्तन करायचं कुठे चिंतन मांडायचं तो अभंग गाथीत बघावा लागायचा. तो अभंग पाठ करून घ्यायचा.
मग पाठ केल्यानंतर त्याच्यावरती चिंतन मांडायचं आणि ते चिंतन घटल्यानंतरच इथं पटवावं लागायचं. अगोदर घटवायचं, परत त्याला नटवायचं, त्याला आकार द्यायचा आणि ते नंतर पटवायचं. हो, ते जुन्या काळात होतं. आता त्या काळात नाही. परमार्थ सोपा झाला. किती सोपा झाला सांगू का? आता महाराजांनी एखादा अभंग, प्रत्येक महाराजांनी अभंग घेतला का महाराज? प्रत्येक सगळे टाळकरे लगेच फटाफटा फटाफट कुठला अभंग, किती नंबरचा आहे, कुठला किती नंबरचा आहे. म्हणजे परमार्थ हे पाहिजे याच्याबद्दल माझं तो मत नाही. पण पहिला कस लावून परमार्थ होता, आता कस कमी आहे याच्यात. आपल्याला थोडक्या वेळात जास्त प्राप्ती व्हावीशी वाटते. आणि कीर्तन एवढी झाली पप्पू महाराज, कीर्तनकाराची संख्या एवढी वाढली नाही. होण्याबद्दल माझं तो मतच नाही. ते व्हायलाच पाहिजे. प्रत्येक गावात 20-20 कीर्तनकार व्हायलाच पाहिजे. गाणारे व्हायला पाहिजे, वाजवणार व्हायला पाहिजे. हे वाढलं पाहिजे. पण हे वाढल्यानंतर दत्त महाराज याचा प्रभाव पडला पाहिजे. प्रभाव पडला पाहिजे. पण प्रभाव पडताना दिसत नाही. एखाद्या सप्त्यामध्ये होतं जुन्या काळाच्या वेळेस मी याच्यामध्ये परमार्थामध्ये आल्यानंतर पहिल्या काळात, जुन्या काळामध्ये सप्ताहामध्ये महाराजांची कीर्तन होऊन द्यायची. आणि कीर्तन झाल्यानंतर आमच्या शिवलाल स्वामीचे कीर्तन, बरोबर का नाही? शिवलाल स्वामीचं कीर्तन झालं का एका कीर्तनामध्ये काहीच नाही म्हणलं तर 25-30 माळा एका शेवीमध्ये व्हायचे. आता लोक शब्दात माळाचं तर नावच घेणार. कोणाचं आहे कीर्तन? त्याला काय येते, तुला काय येते? आपली एकी होणं गरजेचं आहे बघा. आपण सगळे एक दिनानं, काल परवा इंदोरीकर महाराज बोलून गेले बघा. परमार्थामध्ये आपली एकी झाल्याशिवाय परमार्थ वाढीला लागणार नाही. पक्वाजांची एकी पाहिजे. महाराजात विचाराची एकी पाहिजे. गायनाचारी मंडळीत विचाराची एकी पाहिजे. जर एकी असेल तर परमार्थ वाढेल. जर असेच शिंद्या चोर जर आपण झालो, त्याने याचे वाबाडे काढ, त्याने त्याचे वाबाडे काढ, त्याने त्याचे वाबाडे काढ, हे तुम्हाला परीक्षा देऊन आता काल परवा आलाय नियमावली. आपले जोग महाराज संस्थेची नियमावली आलेली आणि त्या नियमाप्रमाणेच महाराज कीर्तन होणार आहे. आणि तो नियम माझ्या हिशोबाने तो नियम सगळ्याला लागू असावा. आणि आपण सप्ताह कमिटीकडे तो नियमाचा कागद देऊ. आता जसं आपण आपली नियमावली सांगतो ना, तशी त्या सप्ताह कमिटीची नियमावली येणार आहे. त्या प्रत्येक गावाला, त्या प्रत्येक सप्त्याला देणार आहेत. आणि त्याच्यामध्ये काही 10 नियम घालून दिलेले आहेत बघा. जो कीर्तनकार 10 नियमामध्ये बसतो त्याला सेवा घ्यायचा अधिकार. कोणी करू नये आम्हाला जमीन आहे, सगळ्याच्या चरणाला हात लावून सांगा. घारीनच उडावं, घारीनं उडावून चिमणीने उडू नये असं कुठं लिहिले का? पण माझं म्हणणं एकच आहे, याच्यामध्ये प्रभाव पडला पाहिजे. कीर्तनानं कुठंतरी थोडाफार प्रभाव हा पडला पाहिजे. जर गुणच येत नसेल तर कडू औषध का खा? डॉक्टरकडे जाऊन जर फरकच धनुमारच पडत नसेल, काय अंगाला बोळ पाडून घ्या. टाइम वेस्टेज का घालवा? प्रभाव पडला पाहिजे. काय सांगत होतो की सगळ्या संतांचं माहेर आहे. जसं मायमावले म्हणतात आपलं माहेर, चिडलं भागलं कंटाळलं का, तसं तुकोबर आहे. आपला अधिकारवाणी बद्दल आपण बोलत होतो की तुकोबर आहे, अधिकारवाणीला बोलतात. काही शब्दामध्ये ताठरता वापरावं लागते बघा. एक गोष्ट जर आपण एका वेळी सांगितली तर समजा ती नाही ऐकली, आपण खडसावून सांगतो बघा. तुला सांगितलेलं समजत नाही का? मोठी माणसं लहानाला सांगतात. ऐका, तसं तुकोबर आहे, अधिकारवाणीनं सांगतात. अरे प्रत्येक वेळी चिगाराने घेऊन येता, संसारामध्ये होरपळून गेले, दुःख भोगता, जन्माल्यापासून मरेपर्यंत दुःखाच्या डोंगर तुम्ही डोक्यावर घेता. एक काम करा ना, तुम्ही या दुःखानं निवृत्त व्हायचं असेल, सुखाची प्राप्ती करायची असेल तर मी सांगतो त्या मार्गाने जा. म्हणून तुकोबराय उपदेश करतात. उपदेश काय आहे? अभंगाचं पहिलं चरण. पंढरी सिगारे आया नो सदारा, पंढरी सिगारे आया नो सदारा, पंढरी सिगारे
अभंगाचा सरळ सरळ धावता भावात आहे का नाही. आता इथून पुढे चिंतनाला सुरुवात. विठ्ठल गोड असं आयोजन नियोजन भव्य दिव्य असा आदरणीय दादांच्या माध्यमातून वहिनीच्या कुशल मार्गदर्शनातून चालू असलेला अविरत हा सोहळा गेली 19 वर्ष झालं चालू आहे हा सोहळा. आणि प्रत्येक वर्षी असं सुंदर 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 ऐकायला बघायला जिकडं तिकडं आनंद वातावरणामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा अखंड सप्ताह. त्याच्यामध्ये आज 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा 5वी आहे. नक्की 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा करत असताना जरा तब्येत बरोबर नाही. आठवडा झाला आवाज बसलाय तर कोणाकडे तर सोपवायचे होते पण महाराज गेलेला उशीर पण कीर्तन करायसारखी परिस्थितीच नव्हती. विठ्ठला दादांच्या माध्यमातून सगळ्या क्रांत्या झाल्या. हरित क्रांती झाली, डबल क्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाली. आता या क्षेत्रामध्ये जरा थोडीशी कमी रनिंग वाटत होती पण त्या रात्री सुधाकर महाराजांनी सगळं सांगितलं की दादांच्या इच्छा काय होत्या, दादांच्या अपेक्षा काय होत्या, की याच्या बरोबर अध्यात्माची देखील जोड असली पाहिजे. कारण जीवनाला खरा आनंद या ठिकाणी आल्यानंतर वाटतो. लेकिन आता तुम्ही किती दिवस झाला? 5वा दिवस आहे. मला सांगा तुम्ही कीर्तनात बसल्यानंतर कोणाकोणाला घरची आठवण आली? अहो येणारच नाही. त्याचं नावच अभंग आहे. त्याचं नाव अभंग आहे. त्याचं नाव हरी कीर्तन आहे. आणि कीर्तनात बसल्यानंतर फक्त विरंगुळा होण्याचं साधन एवढंच आहे. आणि जीवाला सुख दुःखाची निवृत्ती करणे. काही अंशी दुःख संपत नाही, ते भोगावं लागतं. पण काही अंशी काही काळापुरतं काही वेळेपुरतं तुम्ही ते सगळं संपूर्ण डिलीट करताना फक्त चिंतन ऐकता, कीर्तन ऐकता. एवढीच खंत होते की ह्याही क्षेत्रामध्ये प्रगती पाहिजे. म्हणून दादांचं नियोजन होतं की आनंदला मोठी भव्य आणि दिव्य अशी वारकरी शिक्षण संस्था चालावी. काही कारणास्तव चालली नाही. भविष्यात तीही चालू शकेल, तेही चालेल. आणि या प्रत्येक क्षेत्रामध्ये दादांचं जे अग्रगण्य असं नाव होतं. कारण कुठल्या क्षेत्रामध्ये कुठेही कमी नाही. सगळे ज्या ज्या ठिकाणी दादांचं कार्य होतं, विवाह सोहळे होते, लोकांचे ऑपरेशन होते, काशी यात्रा होते, बरेचसे जेवढे प्रयत्नाने तालुक्याचा सुजलाम सुफलाम होण्याकरता जे स्वप्न होतं ते आपल्याला अस्तित्वात आल्यासारखं दिसतं, साकारल्यासारखं दिसतं. आणि मायबाप जनतेची केलेली सेवा, या मायबाप जनतेची केलेली सेवा, त्याच्यातून जे जे पुण्य प्राप्त झालं त्या पुण्याच्या बळावर दादांचं सगळं ऑपरेशनची शस्त्रक्रिया कशाच्या जोरावर? मायबाप जनतेच्या आशीर्वादाच्या बळावर. कारण आम्ही जवळनं बघितलं. दादा सरपंच असताना देखील आम्ही लहान होतो, त्या काळापासून आम्ही त्यांना ओळखतो. कारण सगळी जबाबदारी ही दादांच्या वरती पडली. भाऊ काही काळापुरतेच आमदार राहिले, काही अचानक आजारामुळे दादांना जावं लागलं. आणि दादा ज्येष्ठ असल्यामुळे त्यांच्यावरती सगळी कुटुंबाची जबाबदारी, गावाची जबाबदारी सगळी त्यांच्यावरती पडली. गावाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. त्यानंतर तालुक्याची जबाबदारी 30 वर्ष यशस्वीरित्या पार पाडली. नुसती पार पाडली नाही मायबापू, या तालुक्याला जी ओळख होती, सुधाकर महाराजांनी सांगितले की आमच्या तालुक्याकडे लोक बघत असताना दुष्काळी तालुका म्हणून बघत होते. आपल्या तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणून आपल्याकडे बघत होते. पण भारत देशामध्ये माझ्या माढा तालुक्याचा आदर्श आहे. माढा तालुक्यामध्ये आपल्या माढा तालुक्याचा आदर्श आहे की साखर क्षेत्रामध्ये आपल्या साखर कारखान्याचं नाव भारतामध्ये 1 नंबरला गेलं. हे काही सहजासहजी जात नाही. काही दिवसापूर्वी बघा दादा काही दिवशी दूध संघाचे चेअरमन झाले. चेअरमन झाल्यानंतर नुसते दादांची ओळख होती, दुधाचे दादा. किती आमचं संकलन होतं? 1.25 लाख एका टायमाला कनेक्शन होते. किती? एका टायमाला 1.25 लाख. 10,000 लिटर मध्ये एक टँकर भरतो. 10,000 लिटर मध्ये एक टँकर भरतो. असे दररोजचे किती टँकर भरत होते? 12-13 दररोजचे एका टायमाला टँकर भरत होते. एवढं दूध 2 टायमाचं किती दूध झालं? 2.5-3 लाख दूध दादाने कन्स्ट्रक्शन केलं होतं.
दादा चर्मन असताना. मग दादांचं सगळीकडे जिकडं तिकडं नाव झालं होते, दुधाचे दादा, दुधाचे दादा, दुधाचे दादा असं नाव जिल्हाभर दूध संघाला चेअरमन पद शोभलं ते दादांच्या मुळे. आणि चेअरमन पद असं नाही, 2.5 पावणे 3 लाख दूध एका दिवसाचं होतं. त्याच्यानंतर कारखाना झाला ना, कारखाना झाल्यानंतर पहिले दुधाचे दादा म्हणायचे, त्याच्यानंतर म्हणे आता साखरेचे दादा. दुधात साखर. मला सांगा तालुक्याचा विकास कट होणार आहे का? आणि या विकासाच्या जोरावर मायबाप जनतेच्या सेवा केलेल्याच्या जोरावर सगळी शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आणि यशस्वी झाल्यानंतर याच्यातून जे पुण्य प्राप्त होणार आहे, आता मायबाप मला सांगा, मला वाटतं 19 वर्षापासून हा सप्ताहामध्ये परमार्थामध्ये येणारी बरीचशी मंडळी माझ्यासह 19 वर्ष या सप्त्यात आपण काम करणारी माणसं, 19 वर्ष झालं आपण या सप्ताहामध्ये परमार्थ करतो. मला सांगा, जे आपलं आयुष्य होतं लोंढे महाराज, भगवंताने दिलेलं जे आपल्याला आयुष्य आहे, भगवंतानं दिलेलं आपलं आयुष्य तेवढं आपण जगायचं. आणि या परमार्थाच्या बळावर, या सेवेच्या बळावर जे जे भगवंताने आपल्याला एक्स्ट्रा आयुष्य दिलेलं आहे, आपल्याला एक्स्ट्रा आयुष्य दिलेले, ते आपलं एक्स्ट्रा आयुष्य आपण दत्तात्रयाला विनंती करू, जेवढं आम्हाला तू दिलेलं तेवढंच आम्हाला बस झालं. पण याच्यातून जे आमचं वाढीव आहे, ते वाढीव सगळं आमच्या दादांकरता अर्पण. विठ्ठल आणि सेवेच्या जोरावर महाराज शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आहे. शस्त्रक्रिया यशस्वी अगदी व्यवस्थित आहे. दररोज आता दादा भक्तांना हा सप्ताह कसा चालू आहे, सप्ताह करता आज कोणाचे कीर्तन आहे, टाळकरी मंडळी कोण कोण आहे, एवढं बारीक लक्ष असतं बरं का महाराज. कीर्तना करता समाज किती आहे हा आनंद दादा अमेरिकेमध्ये बसूनही घेतात. आणि दत्तात्रयाची चरणी विनंती करतो, हे भगवंता शस्त्रक्रिया यशस्वी झाली, पण इथून पुढं पहिल्यापेक्षा जास्त सेवा करण्याचं बळ आमच्या दादांना द्या. आणि आपल्या सेवेला इथून सुरुवात. विठ्ठल आता काही साधक आले तुकोबरायाकडे. आता जगाच्या पाठीवर महाराज एवढी तीर्थ आहेत. किती आहे, किती तीर्थ आहे जगाच्या पाठीवर? मला ऐका येत नाही, थिएटर बांधलाय त्या शर्दीनं कानाला. किती 3.5 कोटी तीर्थ सांगितले. मग महाराज याच बाजूला का बोट करतात? किती मोठी मोठी तीर्थ आहेत. काय तीर्थाची नाव आहेत महाराज? गया आहे, प्रयाग आहे, काशी आहे, कुठे किती किती तीर्थ आहेत महाराज. मग एवढी तीर्थ असताना तुकोबराय इकडच का बोट करतात? काशी सारखं तीर्थ नाही जातात ना काशीला. हो जातात काशीला. एक जण निघालं होतं काशीला. काशीला बाकीच्या प्रत्येक तीर्थाला नियम आहेत, नियमाशिवाय तीर्थाला जाता येत नाही. काशीचे काय नियम आहेत की नाही? काशी या तीर्थाला जायचं म्हटलं तर काय नियम आहेत तिथं? तुम्हाला कशाला उभं केले आम्हाला विचारलं. काय नियम आहेत तिथले? ज्याचे मायबाप जिवंत आहे त्यांना काशीला जायचं, ज्याचे मायबाप जिवंत आहेत त्यांना काशीला जायचं नाही. आणि काय म्हणतात, काशीला गेल्यानंतर आम्ही काशी करून आलो ते दुसऱ्याच खायचं नाही, असा नियम आहे का तिथं? जर हा नियम असेल तर मी फेटा ठेवूनच जाईन महाराज. बरोबर बावळटपणा करायच्या. मी काशीला गेलो, मी खात नाही. मी काय, तू कोणाचं खात नाही, तुझं कोण खाईल? जगाच्या पाठीवर प्रत्येक तीर्थाला नियम घालून दिलेत महाराज. जगाच्या पाठीवर एवढी मोठी मोठी तीर्थ आहेत, एवढी मोठी देवस्थान आहेत महाराज. पण कुठल्याही देवाचं दर्शन असं जवळून चरणाजवळ कुठंच नाही. काय नाही तेच आहे की घेत जाते. काय मोठी चोळी केली ना, कोणी कोरडा द्या, कोणी वना द्या. विठ्ठला आमची भाषा तुम्हाला नाही कळायची.
कोणाचं आलेलं स्वीकारतो आम्ही, कोणाचं माघारी लावत नाही. काय माघारी लावत नाही तर त्यांना प्रमाण दिलं होतंय. काय प्रमाण होतं तुमचं? असं बोललं पाहिजे. सगळंच तुम्हाला सारच म्हणजे या उत्तरच महाराजांनी सगळं सांगून टाकलेलं आहे. याच ठिकाणी बोट का केलं? कारण जी स्टेप आहे एवढ्या अभंगात सगळी उत्तर महाराजांनी देऊन टाकली. जगद्गुरु तुकोबराय सांगतात एवढी तीर्थ बघितली, एवढं देवस्थान बघितलं, पण जगाच्या पाठीवर या मालकासारखा देव जगात नाही. उदंड पाहिले, उदंड ऐकी, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐसी चंद्र बागा ऐसे विमानी, ऐसा विठ्यावरी देव मोठे. ऐसी चंद्र बागा ऐसे विमानी. तिसरं चरण बघा, ऐसे संत जन ऐसे हरिनाम, ऐसा नाम घोष सांगोते. ऐसी चंद्र ऐसे विमानी. आता शेवट चरण आहे का गड्याला? तुकोबराय सांगतात याच्या करता तुम्ही पंढरपूरला जायचे. थकलेल्या भागलेल्या जीवाला आधार मिळण्याकरता, कुठं तरी आपल्याला विसावा भेटण्याकरता काय सुखी याच्यात कोण आहे? आपण दररोज चिंतन ऐकतो, संसार दुःख मोल एकदाच सोडून देखील नाही, ते सुटत नाही आम्हाला. अनुगमान आहे तो संसार. कोण म्हणते गडी एवढं एवढं ते ना सोडून मान. तुकोबराय सांगतात जर याच्यामध्ये तुम्हाला भागल्यासारखं वाटत असेल, जर तुम्हाला मोकळं व्हायचं असेल तर काय कोणाकरता? तो कामनी आम अनाथा पंढरी निर्माण. ऐसे चंद्र बागा ऐसे विमानी, ऐसे चंद्र बागा ऐसे विमानी. त्याच्याकरता पंढरी शेजारी आल्यानो संसारा आणि दिनाचा स्वयला पांडुरंग. आता स्वैर्य म्हणजे जे जे तिथपर्यंत पोहोचले, जे जगाच्या मालकाच्या दर्शनाला आले, ज्यांनी ज्यांनी आपलं सर्वस्व त्याच्या चरणावरती समर्पित केलं गड्या, त्या प्रत्येक भक्ताची सगळी नाती माझा जगाचा मालक पुरवतो. मगाशी बोलता बोलता तुम्हाला सांगून गेलो काय काय नाती पुरवतो. मग संतांनी त्याच्याशी सख्यत्व जोडलं की जेणेकरून आपण देवाच्या जवळ जाऊ. आणि कुठेतरी गोड बोलल्याशिवाय कुणीतरी स्वीकार करत नाही बरं का. प्रत्येकालाच येड येऊन चिडचिडवणी केली होता तेव्हा आपल्याला कोण नीट बोललं.
कारण आता समाजच असा आहे, समाज हा स्तुतीप्रिय झालेला आहे. एका एका माणसाला 4-4 वेळा फोन करायला होतो, कसे का चालले, बरे का, तब्येत चांगली आहे का, ते अमक्याचं कसं काय झालं, त्याच्या सत्याचं निवेदन कधी आहे, तिथं कोणाचं कीर्तन ठरलं, हे आम्हाला पुन्हा पुन्हा बोलावं लागतं. गोड बोलल्याशिवाय हा धंदा चालत नाही. मी नेहमी सांगतो, अरे चोंबाळलं म्हणजे काय परमार्थ वाढला नाही, 2 कीर्तन जास्त होतील, याच्यापेक्षा काय. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की त्याच्याशी सख्यत्व जोडा. सख्यत्व जोडा म्हणजे आपुलकी जोडा. अहो यांच्या मागे लागून तुम्हाला कोणाला सुखाची प्राप्ती होणारच नाही, दुःख हे भोगावंच लागणार आहे. तुम्ही कोणाशीही नातं जोडा, ज्यांच्या आपण सोबत राहतो, ज्याच्या घरात राहतो, एवढंच नवं. मी कोणाला सांगत नाही बघा, अशी अंतःकरणातली किस्यातली गोष्ट आपण ज्याला सांगतो ती सुद्धा तुमका दिल्याशिवाय राहत नाही. पण सख्यत्व जोडायचं असेल, नातं जर जोडायचं असेल तर त्याच्याशी जोडा. कोणाशी? भगवंताशी. संतांना ते केलं महाराज. आता मला सांगा, मी नेहमी सांगत असतो नाही, ज्ञानोबा सांगतात की मी भगवंताशी सख्यत्व जोडलं. आता पहिला मुद्दा असा आहे की ज्ञानोबा स्त्री होते का पुरुष होते? महाराज म्हणते कीर्तन चांगलं करते तर महाराज पण बोलत बोलत सटकतो कुठंतरी. सटकलं पाहिजे, त्याशिवाय जाग्याला येत नाही. ज्ञानोबा स्त्री का पुरुष? पुरुष. एका वाक्यात आहे आपलं, डबल बोलायचं नाही. एका वाक्यात उत्तर द्या. काय? पुरुष. आता मला तर या ठिकाणी बरीचशी माऊलीची प्रमाण ऐकायला भेटतात की ज्ञानाबाई माझी कोण आहे का की पुरुषाच्या नावापुढे बाई हा शब्द आलेला आहे? एखाद्या पुरुषाचं नाव मला सांगा, त्याच्या नावापुढे बाई आलेला आहे. पण इथं विशेषण लावले, ज्ञानाबाई माझी अनाथाची बाई, हा सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई. आता इथं शब्द ज्ञाना, मला सांगा बाई या शब्द कुठं पुरुषाला लागतो का? पण तो अर्थ आपण या ठिकाणी घ्यायचा नाही. मी जो चिंतन मांडतोय तो अर्थ आपण या ठिकाणी घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला जेवढं भगवंताच्या जवळ जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न केला. बघा ज्ञानोबा सांगतात, मी भगवंताशी लग्न केलं, मी भगवंताशी लग्न केलं. आणि ही गोष्ट कोणाला सांगतात? मला तर काल परवा कोणाच्या तरी मुखातून गेलं बघा एकच शब्द, ज्ञानोबा. आता आपण बोललो नाही का, आपण एखादी गोष्ट आपल्या अतिप्रिय व्यक्तीला सांगतो, इतरांना सांगत नाही. जी सुखदुःखाची गोष्ट असेल आपण आपल्या अर्धांगिनीपासून ते बाजूला ठेवतो, पण आपण जवळच्या व्यक्तीला ती गोष्ट सांगतो. तसं ज्ञानोबा अतिशय आपल्या अंतःकरणातील एक हितगोज एक गोष्ट आपल्या सखीला सांगतात. काय? रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, ती गोष्ट आपल्या साजनी. साजनी म्हणजे मला सांगा, पुरुषाचा मित्र हा साजनी असतो का? ज्ञानोबा सांगतात, मी भगवंताशी लग्न केलं आणि जो झालेला आनंद आहे, त्याच्या रूपाचा जो आनंद आहे, त्याचं जे रूप मोहक आहे
तुकोबाराय सुद्धा एक ठिकाणी देवाच्या रूपाचं वर्णन करतात बघा. आवडे रूप गोजिरे सगोद पाहता लोचना सुखावले हात दृष्टी पुढे ऐसा चेतुराले गोबी तुझ पाहे ज्ञानोबाने सांगतात आम्ही त्याच्याशी सख्यत्व जोडलं, मी त्याच्याशी लग्न केलं आणि काही अपत्य झाले. किती अपत्य झाले? 4 अपत्य सांगितले. पहिला अपत्य अमृत अनुभव आहे का नाही. एक अपत्य ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ, एक अपत्य हरिपाठ नावाचं, आणि तिसरं चौथा अपत्य ते सांगितले की जे मला येत नाही ते तुम्ही मला सांगायचं, म्हणजे तुम्हाला येत नाही ते मी तुम्हाला सांगायचं. ह्याला कीर्तन म्हणायचे. अचांग पाशे असं विठ्ठल विठ्ठल सांगतात ती सगळी नाती माझा जगाचा मालक निभावतो. पंढरी शेजारी आल्यानं संसारा आणि दिनाचा स्वयरा पांडुरंग. ही सगळी नाती भगवंताशी संतांना जोडली आणि भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. तसं आपणही भगवंताशी नातं जोडा, आपणही त्याच्याशी सख्यत्व जोडा. इतर कोणाशी नातं जोडलं तुम्हाला दुःख भोगावं लागेल. एक स्वैरा शब्दाचा अर्थ सांगतो आणि आपली सेवा संपवतो. विठ्ठल की भगवंताशी नातं जोडा. दिनाचा सोयरा पांडुरंग. सोयरे म्हणजे काय? सोयरे म्हणजे सगळे नाते होते. सोयऱ्यामध्ये कोण कोण आले? पाहुणे, पाहुणे मंडळी. मामा आला, जावाई आले, साडू आले, युवाई आले. याच्यामध्ये मामा एक महत्वाचा आहे बघा. जीवन जगत असताना मामा हा असावा बरं का. ऐका ऐका, लक्ष द्या थोडं. मनुष्य जीवन जगत असताना मामा हा असला पाहिजे. जर मामा नसेल तर जीवन जगण्याचा अर्थ नाही बघा. मामाची गरज, मामाची आठवण कधी येते? मामा कळतो का? मामा मला एकच आहे हो, मला अजून आठवण येते मामाची. जीवन जगत असताना मामा हा असला पाहिजे. मामाची आठवण कधी येते माहितीये का? देवकर महाराज झाले, मी ऐकली पहिली शिट्टी झाली, मगाची भोंगा झाला. मामाची आठवण कधी येते? आंब्याला पाणी लागावा, आहे का नाही? आणि आंब्याला पाणी लागल्यानंतर आजी सांगते अरे लेकीकडे जावं लागल. मग मामा काय करतो? पाण्याचे आंबे एका बाजूला, ते पडलेले आंबे एका बाजूला, उतरून ठेवलेले आंबे एका बाजूला, आणि सगळे आंब्याचं गाठोडं घेऊन कुठे येतो मामा? भाच्याच्या गावाला येतो. आणि भाच्याच्या गावाला आल्यावर भाचा शाळेत गेलेला असावा आणि 5 वाजण्याचे टायमिंग असावा आणि त्याला मामा दिसावा. आणि मामा दिसला की एखादी कोई बाहेर पडलेले दिसावे आणि तो आनंद बघावा. हो, भाचा काय म्हणतो? पहिली दुसरीत असा भाचा, मामा आला, मामा आला. जीवन जगत असताना गड्या नातेगोती सोयरे असले पाहिजे. आमच्या माई मावले काल परवा एक कोणीतरी सांगून गेली बघा मला, एका साडीमुळं मला त्याचा प्रपंच जाळून येते. आग लागत तुझ्या प्रपंच एका साडी पाहिजे. काय साडीची किंमत आहे मला ते सोयरे. जिजाई साहेबांनी तुकोबरायचा संवाद चालायचा. एक दिवशी सोयऱ्याचं मूळ पत्रिका आली. मूळ पत्रिका कळती का? मोड मोड पत्रिका कळती. मोड आपल्याकडे कमी जरा, त्या आपल्याकडे आलंय आता, चालू झालंय आपल्याकडे मूळ पत्रिका. मूळ म्हणजे साडी आणि चोळी, आणि पत्रिका म्हणजे लग्नाची पत्रिका. मूळ पत्रिका आली. मूळ पत्रिका आल्यानंतर जिजाई साहेबांनी सांगितलं तुकोबराय नाव ऐकलं का? सोयऱ्याची मूळ पत्रिका आली. तुकोबरायने सांगावं जरी मूळ पत्रिका आली तरी आपल्याला लग्नाला जाता येणार नाही का? म्हणजे आपली परिस्थिती नाही का? आपल्या अंगावर नीट कपडे नाही, आपल्या लेकरा बाळाच्या अंगावर कपडे नाही, आपल्याला लग्नाला जाता येणार नाही. मग त्यावेळेस जिजाई साहेबांनी हट्ट धरला. म्हणजे माझे सोयरे म्हणले की तुम्ही नेहमी असं करता, आणि तुमच्या सोयऱ्यांचं म्हणलं की तुम्ही होत प्रपंचामध्ये संसारामध्ये होत असतं. त्या बोलतात आमच्या पाहुण्याचं लग्न आले की आहे नाही, आमच्या पाहुण्याचं लग्न आलं की तुम्ही येत नाही, आणि तुमच्या सोयऱ्यांचं म्हणलं की तुम्ही कशी जाता? जिजाई साहेबांनी एक दिवशी तुकोबरायला विचारले तुमचे सोयरे कोण आहेत?
तुकोबरायांनी सांगितले आमचे सोयरे वेगळे आहेत. आमचे सोयरे काही मागत नाहीत. आमचे सोयरे कोणाची काय घेत नाहीत. कोण आहेत? महाराजांनी सांगितलं गोड सोयरे सांगितलं. मग तुकोबरा सांगत होते जिजाई साहेब रागा आमचे सोयरे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देनाचा. आई साहेबांनी सांगितलं म्हणजे काही जरी असलं तरी पाहुण्याचं मळपत्रिका आलेल्या लग्नाला जावं लागत. तुकोबराने हा नाही म्हणले आपल्याला लग्नाला जाता येत नाही. मग एकाच शर्तवर तुकोबरा कबूल झाले मंजूर झाले. काय म्हणले जायचं पण म्हणले घरातील मंडळी कोणाला न्यायचं नाही फक्त आपण दोघांनी जायचं. घरात मंडळी कोण कोण छोटी 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 बाळ लेकरं घरामध्ये कोंडले आणि तुकोबरायांचे जिजाई साहेब लग्नाला गेले. माय मावल्या कोणची एखादी माय मावली अशी असेल का हो आपली लेकरं घरात कोंडल आणि भावाची मुलं लग्नाला जाईल. पण गेले आई साहेब हट्टामुळं तुकोबरायांनी जिजाई साहेब लग्नाला गेले लेकरं घरात कोंडले. मी सोयऱ्याबद्दल बोलतो. लग्नाला गेले नंतर लेकरं घरात कोंडले. माझ्या जगाच्या मालकानं ओळखलं. ओळखल्यानंतर पाठीशी खाली आले. एका मामाचं रूप धारण केलं. मामा झाले मामा. म्हणून मी मामाबद्दल बोललो की जीवन जगत असताना जीवनामध्ये मामा हा असावा. मामा आला भाच्यांकडं आणि भाच्यांकडे आल्यानंतर मामाने सगळं कपडे जे खायला लागतं ते सगळं यथेच सगळं माझ्या मामा घेऊन आले. मामा घेऊन आल्यानंतर पोरांना हाक मारले. दार उघडल्या. पोरांना भरपूर खायला दिले. नवीन नवीन कपडे दिले. गळ्यामध्ये अलंकार दिले आणि सांगितलं जाताना हे बाबांची कपडे हे तुमच्या आईची कपडे. लेकराला आनंद झाला. एवढी लेकरं आनंदानं बागडू लागली. महाराज पाहुणा निघून गेला. स्वैरा निघून गेला. झालेला मेवणा निघून गेला. मुलांचा मामा निघून गेला. दिवस मावतर तुकोबरा आहे आणि जिजाई साहेब आल्या. देहू गावामध्ये आल्यानंतर त्यांना देहू गाव सोडकं इकडे तिकडे बघायला लागले. म्हणजे भानगड काय म्हणजे देहू आपण दुसऱ्या तर गावात आलो नाही. पण गावात आलो नाही म्हटल्यानंतर जिकडं तिकडं लकलकाडे दिसायला लागला. तुकोबराचं घरच चमकायला लागलं. तो काही सामान्य सोयरा आला नव्हता. तो काही सामान्य पाहुणा नव्हता. तुकोबराने विचार केला. घरी आल्यानंतर पोरं आनंदाने उड्या मारायला लागले. बाबा मामा आले होते. आईला सांगू लागले आई म्हणजे मामा आला होता. मग मामाने आम्हाला कपडे आणले. तुम्हालाही कपडे आणले. आईला कपडे आणले. बाबाला कपडे आणले. आईने बघितलं काय तो शालू होता महाराज. बरजरी शालू. त्याला हिरे माणिक मोती लावलेले. असा लक्क तुकोबरायचं घर चमकू लागलं महाराज. त्यावेळेस तुकोबराय सांगू लागले हे भगवंता तू आम्हाला किती जरी आमिष दाखवलं तरी आम्ही याला बोलले आहे ते सगळं संपलंय आणि तुझ्याने आता आम्हाला काय होणार आहे. याची दान दिगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायन आवडे याची माझी सर्व सोड. तुकोबराने सांगावं सोयरा करायचा असेल तर तो सोयरा करा. पण तुकोबराई आमिषाला कधी वरी पडली नाही आणि त्या सोयऱ्याचं आपण एकदा प्रेमाने भजन करा. ज्याला ज्याला हात असेल त्याने टाळी वाजवायचा. ज्याला जगाच्या मागताना सुंदर असं तोंड दिला असेल की ही माझी वाची गोड नाम विठोबाची डोळे तुम्ही घ्यावे सुख पहा विठोबाची मुख. आतापर्यंत मी कोणाला 19 वर्षात मी कोणाला वर हात करा म्हटलं. पण जर तुम्हाला वाटत असेल स्त्रीला भागल्या जीवाला जगाच्या मालकानं आपल्याला उचलून घ्यावं वाटत असेल. आपण एखादं लहानपण मारायचं वर फेकतो आहे की नाही. वर फेकल्यानंतर ते मुलं हात देत का अगोदर पाय देत. ज्याला हात असत त्याने हात वर करायचे. भगवंताला सांगायचे देवा आम्हाला सुद्धा आमचा स्वयं समजून आम्हाला सुद्धा कडेवर घ्या. ज्याला हात असतात त्याने वर हात करा गड्यावर. आपल्यावर आलेलं विघ्न जर टाळायचं असेल तर हाताने टाळी मुखाने मी सांगितल्यावर वाचवा की मी सांगितलं आनंद आहे मला सुद्धा गड्यावर आहे की नाही. ज्याला हात असतो त्याने हार अगोदर मला बोलू द्या ना थोडं. जगाच्या मालकाचं नाव वर हात करून त्याला आपल्याला उचलून घ्यावं कडेवर घ्यावं त्याच्याकरता भगवंताला हात द्यायचे. हे देवा
आम्हाला सुद्धा असंच कडेवर घ्या आणि प्रेमाने त्याचं एक बार भजन करेल यावर फोटो भेटलो जरा काल तिला महाराज घेतो ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन असू दे बघा आमच्या कारखान्यावरचा सप्ताह आणि बघा आमची सिस्टीम लाजवी आणि असं देखणं पण आहे सप्त्याचे घेतले सगळ्यांनी वर हात प्रेमाने भजन विठोबा अभंगावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जे चुकीचं असेल तर माझ्या बुद्धीचा विषय बरोबर असेल तर तुम्हाला साधू संतांची कृपा जेवढं चांगलं असेल तेवढं घेऊन जा जेवढं वाईट असेल तेवढा माझी मला परत द्या करविली तशी केली कट वाकडी गांडी देव जाणे किंवा साळुंकी मंजूर बोलत सेवानी शिकवली ताधनी वेगळाची सुंदर असे मृदंगाचार्य सुंदर असे गायनाचार्य मंडळी आमचे हरिभक्त पारायण शोभ महाराज शोभवार पण गाणं लईच भारी आहे का नाही गोड गोड गाय धारा शोभ असं त्यांचं गाव आहे ते सुंदर असे आमचे महेश महाराज आडेगाव युवा कीर्तनकार त्यांची उपस्थिती प्रार्थनेची गोड कीर्तन करतात महाराज आपल्याच परिसरातील आडेगाव त्यांचं गाव सुंदर चिंतन आमचे हरिभक्त पारायण परमेश्वर महाराज लातूरकर बघा विनेकरी महाराज मध्ये आपलं नाव विसरते काय की एवढं वय झालं पण महाराज परमात्म्याबद्दल निष्ठा आहे प्रेम आहे देव जाऊ द्वारा पांडुरंगी लुडभाऊ याने येणं त्यांचंही भगवान परमात्म्याने कल्याण अशी चोपदार सुंदर अशी गुणवान मंडळी बघा आहे का नाही चोपदाराकडे बघितलं का मन प्रसन्न होतं महाराज स्वभाव चोपदार मंडळी त्यांच्याही चरणावरती नतमस्तक करून आमची पिठी वाचतं शुभ्रेव महाराज त्यांचं गोड गायन भजन महाराज नामदेव महाराज पटेल घोषाई महाराज आवर्जून उपस्थित आहेत महाराजांचं कीर्तन आहे नाही का नाही आमचे देवकर महाराज टेंभुर्णीकर त्यांची उपस्थिती आहे आरणकर महाराज आहे की ना त्यांना भजन हरिभाऊ महाराज आरणकर आणि त्यांची ओळख आपल्याला अगदी बरेच दिवसापासून आमचे लोंढे महाराज तुम्ही सर्वच मंडळी गुणवान मंडळी गुणीजन मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम विठ्ठल जय जय Bye.
जागर होईल. नाळे वस्ती मोहींचे जे जे उपस्थित असत त्यांचा जागर होईल. जागरानंतर पहाटे काकडा होईल. काकड्यानंतर दुपारी गाथा भजन गुरुचरित्र पारायण. उद्या हरिपाठन उद्या 7 ते 9 या वेळामध्ये आपल्या परिसरातील जी टॉकीज फेम हरिभक्त पारायण बालाजी महाराज मोराडे परांडा यांच्याशी गोड सेवा होणार आहे. या सेवेकरता सर्वांनी हजर राहायचे. ज्ञानदेव तुकाराम देव हे पहा तांडेगावामध्ये 5/12/2025 रोजी 8 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह चालू होणार आहे. त्यांनी सर्वांनी नोंद घ्यावी.